नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहत आहे झी 24 तास. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपलं स्वागत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये फेडेक्स हबचं भूमिपूजन पार पडलं. फेडेक्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राज सुब्रमण्यम, फेडेक्सच्या विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड स्मिथ यावेळी उपस्थित होते. फेडेक्सनं मुंबईमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे प्रचंड आनंद झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं. आजच्या जगामध्ये व्यापार क्षेत्रामध्ये प्रचंड घडामोडी घडत आहेत. जुन्या अडचणी जाऊन नव्या अडचणी उभ्या आहेत. अशा काळामध्ये फेडेक्सनं मुंबईमध्ये हबमध्ये गुंतवणूक करणं, यामुळे भारताची ताकद दिसून येते. भारताचं महाराष्ट्राचं व्यापारामधलं महत्त्व दिसून येतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन भारत दौऱ्यावर आले होते. मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींशी त्यांनी द्विपक्षीय दीर्घ चर्चा केली आणि या चर्चेनंतर संरक्षण, कौशल्य विकास, तंत्रज्ञान, सहकार्य, व्यापार आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये करार आणि उपक्रम जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत फ्रान्स संबंधांना स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा नवा दर्जा देत असल्याची घोषणा केली. गेटवे ऑफ इंडिया इथे इंडिया फ्रान्स इयर्स ऑफ इनोव्हेशन उपक्रमानिमित्तानं भव्य ध्वनी प्रकाश या शोचं आयोजन सुद्धा केलेलं होतं. भारत जगामधला तिसरा सर्वात मोठा स्टार्टअपची परिसंस्था बनलाय, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या महत्त्वपूर्ण चर्चेसाठी मुंबईची निवड केली. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अभिमान व्यक्त केला. मला अतिशय आनंद आहे की देशाचे प्रधानमंत्री आणि फ्रेंच राष्ट्रपती या दोघांनी मुंबईला आपल्या बायलॅटरल टॉक्स करता निवडलेला आहे. आपल्याला माहिती आहे की फ्रान्स आपला ट्रस्टेड पार्टनर आहे. आज युरोपमधली एक अतिशय टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड अर्थव्यवस्था म्हणून फ्रान्सकडे पाहिलं जातं. राफेलसारखी विमानं ही फ्रान्सने आपल्याला दिल्यामुळे आपण बघितलं आहे की आपण कशा प्रकारे विशेषतः जी काही आपली एक लढाई झाली त्याच्यामध्ये आपण काम करू शकलो. ते मला असं वाटतं की मुंबईला एक मोठा सन्मान मिळाला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचा 2026 आणि 27चा अर्थसंकल्प सादर झाला. यामध्ये MMRDA क्षेत्रातल्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघामधल्या वाहतूक व्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलून टाकणाऱ्या मेट्रो आणि रस्ते प्रकल्पाच्या कामांना गती देण्यासाठी तब्बल 4,897.19 कोटींच्या भरीव निधीची तरतूद सुद्धा केली. आतापर्यंत MMRDAचं बजेट तुटीचं होतं. एवढे मोठमोठे प्रकल्प करून सुद्धा यंदाचं बजेट सरप्लस आहे, शिल्कीचं आहे, असं म्हणत MMRDAच्या अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केलंय. आतापर्यंत MMRDAचं बजेट तुटीचं होतं. यावर्षीचं बजेट सरप्लस आहे, शिल्कीचं आहे. एवढे मोठमोठे प्रकल्प करून सुद्धा या ठिकाणी अर्थसंकल्प जो आहे म्हणजे MMRDAच्या आमच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना धन्यवाद देतो. अल्पसंख्याक विभागाचं कामकाज अधिक लोकाभिमुख आणि समाजाप्रती उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तसंच अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या आहेत. अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला समप्रमाणामध्ये आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. शाळांना चुकीच्या पद्धतीनं अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र वितरित केलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी दिले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विकास विभागाची आढावा बैठक पार पडली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या लालपरीच्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं बळ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं महत्वाकांक्षी असा नवीन CCTV प्रकल्प हाती घेतलाय. या प्रकल्पाच्या माध्यमातून STच्या बस स्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर डिजिटल नजरेचं अभेद्य जाळं उभारलं जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील 64 महत्त्वाच्या ठिकाणी CCTV प्रणाली यशस्वीरित्या बसवली आहे. उर्वरित 27 विभाग, विविध कार्यशाळा आणि कार्यालयांमध्ये सुद्धा CCTV बसवण्याची पुढली कार्यवाही सध्या वेगानं सुरू आहे. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. नमस्कार.